उन्हाळा चालू झालेला आहे आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी मेथीची भाजी आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। यामध्ये काही मसाले आपण वापरणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। इथे आपण एक जुडी मेथी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे। यामधलं जेव्हा मेथीच्या भाजीमधील पाणी पूर्ण निथळेल तेव्हाच ही भाजी बारीक कापली जाते। जर भाजी आपण ओली ठेवली तर ती बारीक कट होत नाही। तर या पद्धतीने पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण अशी ही पातळ बारीक मेथीची भाजी कट करून घ्यायची आहे। मेथीची भाजी तुम्ही जेवढी बारीक कट कराल तेवढी चवीला छान लागते। तर या पद्धतीने आपण सर्व मेथी बारीक कट करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 बटाटे, 1 टोमॅटो आणि 2 बारीक कट केलेले कांदे घ्यायचे आहेत। लसूण आपण या उकळामध्ये ठेचून घ्यायचा आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत। हा गावरान लसूण आहे। तर आपण असा हा लसूण या खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेऊया। जाडाभरडाच ठेवायचा आहे। कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण प्रथम लसूण टाकायचा आहे, जिरे टाकायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की आपण आता लसूण टाकूया। यामध्ये जी आपली रेग्युलर फोडणी असते तीच फोडणी आपल्याला इथे द्यायची आहे। लसूण भाजीमध्ये खरपूस भाजल्यानंतर त्याची चव चांगली येते। आता आपल्याला तेलावरती हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक कट केलेला कांदा, कांदा सुद्धा आपण थोडा तेलावरती छान असा भाजून घेऊया। त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक कट केलेल्या लांब हिरव्या मिरच्या, कारण मुलांना जर तिखट आवडत नसेल तर ही मिरची पटकन आपल्याला काढून टाकता येते। पूर्ण ऑप्शनल आहे हिरवी मिरची, आपण लाल तिखट सुद्धा वापरणार आहोत। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया बटाटे। बटाटे मी साल काढून थोडे मोठेच कट करून घेतलेले आहेत। आता हे सुद्धा आपण तेलावरती छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो। टोमॅटो अगदी बारीक कट करायचा आहे। इथे मी चॉपिंगचा वापर करून हे मसाले व टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आता हे आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया। यामध्ये हळद टाकणं ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। मी अगदी मसाल्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने 1 चमचा टाकलेला आहे। इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता। आता हे आपल्याला 1-2 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, याला चांगला सुगंध येत आहे। पाणी सुद्धा या भाजीला सुटलेलं आहे। तर आता आपल्याला हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे। हे सर्व चांगला बटाटा इथे जवळजवळ 80% आपला शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला आता बारीक कट करून घेतलेली मेथी टाकायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही आलू मेथीची भाजी एकदा करून नक्कीच पहा। सर्वजण चाटून पुसून ही डिश नक्कीच खातील। अत्यंत स्वादिष्ट अशी ही भाजी लागते। चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही भाजी आवडीने खाऊ शकता। आता पुढे जे 2 सिक्रेट पदार्थ आहेत ते आपण यामध्ये लास्टला टाकणार आहोत।
हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा भाजी देऊ शकता। यामध्ये बारीक वाटलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकायचं आहे। शेंगदाणे भाजून त्याची जाड वाटण करून घेतलेलं आहे, ते आपण 2 चमचे टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मेन म्हणजे बेसन। बेसनमुळे ह्या भाजीला बाइंडिंग चांगले येतं आणि चव सुद्धा खूप छान येते। पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे बेसन टाकलेले आहे। हेच हा सिक्रेट पदार्थ आहे। त्यानंतर पुढे आपण एक पदार्थ आणखीन वापरणार आहे। आता हे बेसन ह्या सर्व बटाट्याला आणि मेथीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, खूप छान सुगंध येत आहे ह्या भाजीचा। आता आपण इथे टाकणार आहोत धना पावडर। 1 चमचा इथे आपण धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया आपण मीठ। आपण टाकलेलं नाही, मीठ आपण लास्टला टाकणार आहोत, कारण भाजीला पाणी सुटतं म्हणून मीठ आपण लेट यामध्ये टाकणार आहोत। हे सर्व चांगलं मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक 4 ते 5 मिनिटं। हे आता आपली मेथी आणि भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे। आता आपल्याला एक सिक्रेट पदार्थ यामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे तूप। देशी गाईचं तूप आपण इथे 1 चमचा टाकायचं आहे। ह्यामुळे भाजीला शायनिंग तर चांगली येतेच आणि चव सुद्धा दुपटीने वाढते। तुम्ही नक्की टाकून पहा, ही भाजी खरोखरच खूप स्वादिष्ट आणि चविष्ट बनते। तर हे पहा, आता ही सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।